जय हिंद मित्रांनो. अर्थशास्त्र या विषयामधील सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स जे कंबाईनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचे आहेत, त्याचबरोबर राज्यसेवा याच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचे आहेत. असे 10 इम्पॉर्टंट टॉपिक्स मी ते तुम्हाला सांगणार आहे की या 10 इम्पॉर्टंट टॉपिक्सचा तुम्हाला अभ्यास हा करावाच लागणार आहे. 10 IMP लिहितो, 10 IMP टॉपिक्स. आता हे जे 10 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत यांचे पण सब टॉपिक्स आहेत, तर ते सब टॉपिक्स पण सांगेल. त्याचे जे काही उपभाग जे आहे ते पण मी सांगेल. अभ्यास करत असताना या मुद्द्यांच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. आता याच्यामधला पहिला जो टॉपिक जो आहे तो आहे अर्थव्यवस्थेची ओळख संदर्भात. आता अर्थव्यवस्था, भारताची जी अर्थव्यवस्था आहे या भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात एक ओळख म्हणून आपल्याला काय काय माहिती असणं पाहिजे ते पण लक्षात ठेवा. एक म्हणजे ज्या वेळेला भारताच्या अर्थव्यवस्थेची ओळख येते त्यावेळेला त्याच्यामध्ये पहिला मुद्दा जो येतो तो आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार. प्राथमिक अर्थव्यवस्था असेल, द्वितीय अर्थव्यवस्था असेल, तृतीय असेल, चतुर्थ असेल. तसे अर्थव्यवस्थेचे काय आहे तर प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र असे अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहेत हा पहिला मुद्दा येतो बघा. अर्थव्यवस्थेचे प्रकार आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा इथं येत आहे अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये, आता अर्थव्यवस्थेचे जसे विकास होतात ना त्या विकासाच्या आधारावरती विभागणी जी केली जाते, विकास आधारित विभागणी. ओके. तर हा दुसरा मुद्दा येतोय बघा. सब टॉपिक्समधला हा सेकंड पॉईंट येतोय बघा. अर्थव्यवस्थेच्या आधाराचा जो काही विकासाच्या आधारावरती अर्थव्यवस्थेची विभागणी. आणि मग तिसरं जे आहे ते क्षेत्र येतात बघा. अर्थव्यवस्थेची क्षेत्रे कोणते कोणते आहेत ते. तर हे जे 3 टॉपिक जे आहेत हे 3 टॉपिक कशा संदर्भात आहेत तर अर्थव्यवस्थेसंदर्भात आहेत. आता दुसरा टॉपिक जर आपण घेतला, सब टॉपिक्समधला दुसरा भाग जर घेतला तर दुसऱ्यामध्ये काय आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं बघा. कोणतं तर राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्न जे आहे या राष्ट्रीय उत्पन्न गटामध्ये काय काय येतं आहे बघा. या राष्ट्रीय उत्पन्न गटामधील पहिला जो मुद्दा आहे तो आहे उत्पन्न म्हणजे याची एक संकल्पना काय असते बघा. संकल्पना असेल, संकल्पना. त्याचबरोबर त्याची वैशिष्ट्ये काय असतात तर हा मुद्दा येतो वैशिष्ट्ये. ओके. हा पहिला पॉईंट झाला. संकल्पना, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. त्याच्यानंतर काही समित्या होत्या बघा. म्हणजे काही समित्यांच्या मार्फत राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं, तर त्या समित्यांच्या संदर्भातली माहिती थोडी अभ्यासायची आहे. नंतर तिसरा इथं मुद्दा येत आहे बघा. राष्ट्रीय उत्पन्नाचे जे प्रकार असतात ना त्या प्रकारांना पण अभ्यासणं गरजेचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रकार कोणते आहेत, काय आहेत ते. नंतर चौथा मुद्दा जो आहे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे याची मापन पद्धत जी आहे ना, मापन पद्धती, या मापन पद्धतीला पण काय करायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमधील एकूण 4 मुद्दे जे आहेत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना काय आहे, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातल्या काही समित्या बसवण्यात आल्या होत्या, त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातले काही राष्ट्रीय उत्पन्नाचे प्रकार असतील. ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते मापन पद्धती आहे. तर अशा प्रकारे काय झाले तर ह्या 4 मुद्द्यांना काय करायचं आहे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात हाताळायचं आहे. या 4 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. आता इथं आपण 4 मुद्दे म्हणजेच एकूण 2 इम्पॉर्टंट पॉईंट्स बघितले की जे 10 महत्त्वाचे मी मुद्दे म्हटलो ना अर्थशास्त्रामधील, त्या 10 मधील हे 2 कंप्लीट झालेले आणि त्याचे हे सब टॉपिक जे आहेत ते आपण कंप्लीट केलेले आहेत. आता तिसरीकडे जाऊ बघा. तिसरा इम्पॉर्टंट टॉपिक कोणता आहे. थर्ड इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे तो दारिद्र्य आणि बेरोजगारी. दारिद्र्य आणि बेरोजगारी. आता दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये बऱ्याच वेळेला याच्यावरती खूप प्रश्न विचारलेले आहेत. हा मी म्हणेल की सगळ्यात IMP जरी म्हटला, सगळ्यात म्हणजे खूप इम्पॉर्टंट टॉपिक जरी म्हटला तरी काही चुकीचं ठरणार नाही आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारीमध्ये कुठले कुठले मुद्दे येत आहेत बघा. याच्यामध्ये एक म्हणजे इथं लिहितो बघा. दारिद्र्य बेरोजगारीमध्ये पहिल्यांदा त्याचे प्रकार, दारिद्र्याचे प्रकार कोणते आहेत बघा. प्रकार असेल, त्याचबरोबर दारिद्र्याची आणि बेरोजगारीची व्याख्या काय असते ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे तो याच्यामध्ये येणारा स्वातंत्र्याच्या अगोदर म्हणजेच स्वातंत्र्यापूर्वी दारिद्र्याची मोजमापन कसं केलं जात होतं. दारिद्र्य कसं मोजलं जात होतं स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर बघा. स्वातंत्र्यानंतर दारिद्र्याचं मोजमापन कशा प्रकारे केलं जात होतं तर ते माहिती असावं, कारण वेगळ्या समित्या बसवण्यात आलेल्या होत्या याच्या संदर्भात, दारिद्र्याच्या मोजमापना संदर्भात. नंतर तज्ज्ञ असे गट पण होते बघा. तज्ज्ञ
दारिद्र्याचे मापन करण्यासाठी काही गटची पण निर्मिती केली होती बघा, दांडेकर रथ समिती वगैरे असेल ते येत आहे, अप टू द रंगराजन समितीपर्यंत असेल. तर तज्ज्ञ असे गट होते दारिद्र्य मोजण्यासाठी. आणि मग याच्यामध्ये काय येतो की नियोजन आयोग जो आहे हा नियोजन आयोग येतोय बघा. नियोजन म्हणजेच आपल्याला नियोजन प्लॅनिंग कमिशन जे आहे हे नियोजन आयोग असेल. त्याचबरोबर नियोजन आयोग जर आला तर त्याच्यामध्ये पुढं काय येतोय बघ, आजच्या घडीला बघितलं तर नीती आयोग आहे. नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आलेला आहे. तर यांचा अभ्यास करायचा आहे, यांचा अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे दारिद्र्य आणि बेरोजगारीच्या बाबतीमध्ये झालं. नंतर हे झालं राष्ट्रीय लेवलचं. आंतरराष्ट्रीय लेवलला म्हणजे इंटरनॅशनल लेवल जे आहे, इंटरनॅशनल लेवलला दारिद्र्य आणि त्याचबरोबर बेरोजगारीची मापन प्रोसेस जी आहे, इंटरनॅशनल लेवलला मापन कशा प्रकारे मापन केलं जात होतं त्याचा पण थोडक्यात आढावा घेतला पाहिजे. जसं डॉलरच्या तुलनेमध्ये एखाद्याकडे $1.25 जर दिवसाला भेटत नसेल तर तो दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. एखाद्या व्यक्तीला जर बेरोजगार म्हणजे काम भेटत नसेल तर तो बेरोजगार आहे, अशा प्रकारे. आणि याला धरूनच मग बघा ग्रामीण आणि शहरी मंत्रालय येत आहे बघा, रुरल आणि अर्बन मिनिस्ट्री येत आहे याच्या संदर्भात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी काय येते बघा, दारिद्र्या संदर्भात बघा म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल. मल्टी डायमेन्शनल म्हणजे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आहे. आता त्याच्यानंतर बेरोजगारी. आता बेरोजगारी बघितली, बेरोजगारीचे वेगवेगळे प्रकार येत आहेत बघा. बेरोजगारीच्या प्रकारामध्ये आपल्याला माहिती आहे प्रच्छन्न बेरोजगारी असेल, त्याचबरोबर काही शिकून पण शैक्षणिक बेरोजगारी असेल, एज्युकेशनल अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. नंतर हंगामी बेरोजगारी असेल. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बेरोजगारीचे जे प्रकार आहेत ते पण या बेरोजगारीच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत बघा. म्हणजे याच्यामध्ये बेरोजगारीची व्याख्या विचारली जाऊ शकते आणि बेरोजगारीच्या ज्या संकल्पना आहेत त्या आणि त्याचबरोबर बेरोजगारीचे प्रकार पण विचारले जाऊ शकतात. तर सगळ्यात IMP टॉपिक जर म्हटला, IMP व्हेरी इम्पॉर्टंट जर टॉपिक म्हटला तर हा दारिद्र्य बेरोजगारीचा मुद्दा येत आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक याच्यामधला मी म्हणेल की RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. त्याचबरोबर बँकिंग, सगळ्या बँकिंग सेक्टरला पण आपण याच्यामध्ये समाविष्ट करू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये ठीक आहे RBI आणि बँकिंग सेक्टर आणि मी ॲड करेल वाटल्यास चलनवाढ याच्यामध्ये ॲड करेल चलनवाढ. ठीक आहे, चलनवाढ याच्यामध्ये आपण ॲड केला. आता याच्या संदर्भात काय काय इम्पॉर्टंट आहे बघा. याच्यामध्ये एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सर्व डिटेल्स, RBIचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं म्हणजे वर्किंग कसं असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं ते आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर याचा उद्देश काय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्य काय आहे ते पण संपूर्ण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा झाला. दुसरा आहे रिझर्व्ह बँक जे आहे RBI याचे पतनियंत्रण जे होतं ना, पतनियंत्रण कशा प्रकारे असतं पतनियंत्रण ते पण माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थर्ड जे आहे याच्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रचना कशी आहे, RBIची रचना म्हणजे 20 गव्हर्नर जे 20 सदस्य असतात, 4 डेप्युटी गव्हर्नर असतात, 1 गव्हर्नर असतो तो मुद्दा. नंतर 4 नंबरला मग भारतीय बँकिंग व्यवस्था जी आहे, भारतीय बँकिंग व्यवस्था म्हणजे शेड्युल्ड बँक येत आहेत, त्याचबरोबर नॉन शेड्युल्ड बँक येत आहेत बघा. बँकिंग व्यवस्था असेल भारतीय बँकिंग व्यवस्था, याच्यामध्ये शेड्युल्ड बँक आहेत त्याचबरोबर नॉन शेड्युल्ड बँक आहेत ते याच्यामध्ये येत आहेत. नंतर 5वा जो आहे तो बँकांचं जे राष्ट्रीयकरण होते बघा, राष्ट्रीयकरण कशाचं, बँकांचं ते याच्यामध्ये येत आहे. बँकांचं राष्ट्रीयकरणाचा मुद्दा पण येत आहे. त्याच्यानंतर 6 नंबरला मी म्हटलं की चलनवाढ आला. चलनवाढ. आता हा जो चलनवाढ जो आहे या चलनवाढीचे प्रकार कोणते आहेत, चालणारी, रांगणारी, पळणारी हे चलनवाढीचे प्रकार आहेत आणि त्यांची अवस्था काय असते चलनवाढीचे ते पण माहिती असावे. म्हणजे कशा प्रकारे चलनवाढ झाल्यानंतर काय सिच्युएशन होते ते पण माहिती असणं गरजेचं आहे. नंतर चलनवाढ झाल्यानंतर याच्या उलटच असतं बघा, चलनघट जे आहे, चलनघट हे पण नक्की काय आहे हे पण आपल्याला काय करायचं आहे तर माहिती करून घ्यायचं आहे. नंतर 8 नंबरला मी म्हण की होलसेल प्राईस इंडेक्स असेल. त्याच्यानंतर म्हणजेच घाऊक किंमत निर्देशांक आहे. त्याचबरोबर 9 नंबरला आहे ते कंझ्युमर प्राईस इंडेक्स जो आहे म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक आहे. तर हे सर्व मुद्दे जे आता मी 9 मुद्दे सांगितलेले आहेत बँकिंग, RBI आणि चलनवाढाच्या संदर्भातले, हे 9च्या 9 मुद्दे खूप इम्पॉर्टंट आहेत. अभ्यास करत असताना या मुद्द्यांना एकदम व्यवस्थित जवळून आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासणं गरजेचं आहे बघा. त्याच्यानंतर हा झाला आपला 3रा टॉपिक. आता 4था टॉपिक मी सांगतो इथं. 4था टॉपिक जो आहे तो कोणता आहे तर त्याचं नाव आहे उद्योग, इंडस्ट्रीज.
हा जो इंडस्ट्रीचा टॉपिक जो आहे हा 4 नंबरचा टॉपिक आहे. एकूण 10 टॉपिकमधला हा 4था टॉपिक आहे. थोडा वेळ लागेल, म्हणजे लेक्चर मी जे आता घेतलंय ना याच्यामध्ये थोडा वेळ लागेल, पण एकदम डिटेल मी काय करत आहे तर याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला इंडस्ट्रीचं वर्गीकरण जे आहे ते माहिती असलं पाहिजे. एक म्हणजे क्लासिफिकेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज असतात बघा. क्लासिफिकेशन याच्यामध्ये पब्लिक सेक्टर गव्हर्नमेंटच्या कंपन्या असतील, प्रायव्हेट सेक्टरच्या असतील जसं रिलायन्स आहे, त्याचबरोबर 1 पर्सन कंपनी असेल, एका व्यक्तीची कंपनी असेल किंवा प्रोप्रायटरशिप असेल तर ते उद्योगांच्या मध्ये येत आहे. मग उद्योग आल्यानंतर मग उद्योगासंदर्भातली धोरणं काय असतात बघा. मग केंद्रीय धोरण असेल, उद्योगासंदर्भातल्या वेगवेगळ्या ज्या पॉलिसीज ज्या होत्या या सगळ्या पॉलिसीज याच्यामध्ये येतात. मग केंद्राच्या असतील किंवा राज्यांच्या असतील त्या सर्व अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर MSME सगळ्यात महत्त्वाचा भाग आला. MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज जो आहे. आता हे मिनिस्ट्री पण आहे बघा. MSME ही पण मिनिस्ट्री आहे आणि त्याचबरोबर या मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजच्या मार्फत जे काही कर्ज पुरवठा केला जातं, उद्योगांना उभारणी देण्यासाठी मदत केली जाते, ते पण आपल्याला माहिती असले पाहिजे. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी असणारी खनिजे वगैरे आहे, खनिजे असतील, ओके, खनिजे. त्याचबरोबर काही पोलाद म्हणजेच लोखंडाचे कारखाने असतील, पोलाद असेल इत्यादी बाबतीचे जे काही सरकारची धोरणं आहेत, कोळसा पण आपण विचारात घेतला इथं, कोळसा. तर याच्या बाबतीमध्ये पण धोरणं जे आहेत गव्हर्नमेंटची ती पण खूप इम्पॉर्टंट आहेत बघा, कारण इंडस्ट्रीसाठी हे महत्त्वाचे घटक आहेत बघा. नेक्स्ट 5th नंबरला जो आहे तो याच्यामध्ये बघा काही कंपन्या असतात, जसं महारत्न कंपन्या असतील, त्याच्यानंतर नवरत्न कंपन्या असतील, नवरत्न कंपनीज असतील, त्याच्यानंतर मिनिरत्न कंपन्या असतील, मिनिरत्न कंपन्या, ओके. तर ह्या ज्या कंपन्या आहेत यांचा अभ्यास करायचा, या कंपन्यांचा हे जे उद्योग आहेत यांचा अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला विचारलं जाऊ शकतं की एकूण भारतामध्ये किती महारत्न नवरत्न कंपन्या आहेत. कुठली तरी कंपनी देतील BPCL ही कशामध्ये येत्या, महारत्नमध्ये येत्या का नवरत्नमध्ये येत्या. तर ह्या गोष्टींची माहिती आपल्याला करून घ्यायची काय तर गरजेची आहे, ठीक आहे. नंतर 6 नंबरला याच्यामध्ये काय येतात, मग इतर उद्योग जे आहेत. आता इतर उद्योगामध्ये काय काय येतात बघा. इतर उद्योगांच्यामध्ये ह्याच्यामधला चामड्याच्या संदर्भातला उद्योग, तागाच्या संदर्भातला उद्योग असेल आणि छोटे मोठे उद्योग जे आहेत ते या कॅटेगरीमध्ये काउंट केले जातात. इंडस्ट्रीज खूप इम्पॉर्टंट आहेत. इंडस्ट्रीमध्ये पण जे प्राथमिक क्षेत्र ज्या इंडस्ट्री ज्या आहेत, ज्या शेती संदर्भात आहे, सर्व्हिस सेक्टर इज अ पार्ट ऑफ द ऑल्सो इंडस्ट्रीज, त्या पण इंडस्ट्रीच्या कॅटेगरीमध्ये येत आहेत, ठीक आहे. इथंपर्यंत आपल्याला समजून घेतलं आपण उद्योगांच्या बाबतीमध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा आणखी 4था जो टॉपिक आहे, 5वा टॉपिक 5 नंबरचा जो टॉपिक आहे तो आहे लोकसंख्या. आता लोकसंख्येच्या बाबतीमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे बघा. एक म्हणजे लोकसंख्या जी आहे, या लोकसंख्येमध्ये एक पहिला मुद्दा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपली जी लोकसंख्येची बदलती अवस्था जी आहे, बदलती अवस्था, लोकसंख्येची बदलती अवस्था तिचा अभ्यास करायचा आहे. दुसरा जो मुद्दा इथं आहे बघा, आंतरराष्ट्रीय, हे इंडियाच्या लेवलला झालं, इंडियाच्या लेवलला. बदलती अवस्था ही इंटरनॅशनल लेवलला कशा प्रकारे लोकसंख्या जी आहे, लोकसंख्येची बदलती अवस्था आहे. नंतर 3 नंबरला आहे ती जगाची लोकसंख्या असेल. जगाची लोकसंख्या पण आपल्याला माहिती असली पाहिजे किती आहे, काय जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठल्या देशाची आहे, सगळ्यात कमी लोकसंख्या कुठली आहे. नंतर भारताच्या लोकसंख्येचा अभ्यास करत असताना धर्मनीय म्हणजे आपल्या याच्यामध्ये साक्षरता किती टक्के आहे, साक्षरता असेल. त्याचबरोबर आणखी लिंग गुणोत्तर कशा प्रकारे आहे, लिंग गुणोत्तर कशा प्रकारे आहे, तर इत्यादी. म्हणजे हे काय येतं तर भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. आणि केंद्राचं लोकसंख्येच्या बाबतीमधलं धोरण काय आहे बघा. धोरण, मग ते धोरण कसं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटचं और स्टेट गव्हर्नमेंटचं, राज्याचं. म्हणजे महाराष्ट्र घेतलं तर महाराष्ट्राचं याच्या संदर्भातलं धोरण काय आहे, लोकसंख्येच्या संदर्भातलं धोरण काय आहे, तर ते या कॅटेगरीमध्ये येत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इथं लोकसंख्येच्या बाबतीमधले पण ह्या डिटेल्स आपल्याला माहिती करून अभ्यासणं पण काय आहे तर गरजेच्या आहेत. आपण 5 मुद्दे बघितले. आता 6वा जो मुद्दा आहे, 6वा मुद्दा काय सांगत आहे बघा इथं 6 नंबरचा पॉईंट. 6 नंबरच्या पॉईंटमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, हा आंतरराष्ट्रीय व्यापार या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे बघा. व्यापार, आता या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय काय येतं बघा. याच्यामध्ये व्यापार तोल आहे, त्याच्यानंतर व्यवहार तोल आहे, ओके. म्हणजे व्यापार तोल याच्यामध्ये येत आहे. नंतर इंटरनॅशनल ट्रेड कशा प्रकारे केला जातो तो असेल. नंतर फॉरेन इन्व्हेस्टमेंट जे आहे, फॉरेन इन्व्हेस्टमेंट
जे आहे याला आपण FDI पण म्हणतो, फॉरेन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट असेल, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट असेल, ते पण याच्यामध्ये येतं. फॉरेन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट हे पण इथं येत आहे बघा. ओके, तर अशा प्रकारे हे येतं घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काय आहे तर रुपयाचं डिव्हॅल्युएशन जे होतं, डिव्हॅल्युएशन रुपयाचं का होतं, डिव्हॅल्युएशन रुपयाचं डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यीकरण केलं जातं. नंतर रुपया परिवर्तनीय आहे, तर तो परिवर्तनीय कसा आहे, काय आहे त्याच्याविषयी माहिती. नंतर वेगवेगळे कायदे आहेत बघा, फेमाचा असेल, त्याचबरोबर दुसरा जो आहे तो फेराचा कायदा असेल, फेरा. तर हे कायदे जे आहेत या कायद्यांचा पण थोडक्यात अभ्यास काय असला पाहिजे आपल्याला असणं गरजेचं आहे बघा. आपण काय काय बघितलं बघा. एक म्हणजे अर्थशास्त्राची ओळख असते. अर्थशास्त्र म्हणजे काय, किंवा या अर्थशास्त्रालाच अर्थव्यवस्था याची ओळख आपण बघितली, पहिला मुद्दा. दुसरा जो आहे तो नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये बघितलं. त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो पॉवर्टी आणि बेरोजगारी जे आहे, अनएम्प्लॉयमेंट, हे बघितलं आपण. तर 4 नंबरला आपण बघितलं RBI बघितलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर 5 नंबरला आपण उद्योग बघितले, उद्योग. नंतर 6 नंबरला आपण लोकसंख्या बघितली, लोकसंख्या. आपण 7 नंबरला जे आहे ते काय बघितलेले आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापार, इंटरनॅशनल ट्रेड जो आहे ना, इंटरनॅशनल ट्रेड, तो आपण या 7व्या नंबरला बघतो. इथं 7 नंबरला इंटरनॅशनल ट्रेड बघत आहोत. आणि इंटरनॅशनल ट्रेडमधील आपण हे इम्पॉर्टंट मुद्दे समजून घेतलेले आहेत. याचा आपल्याला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊ आपण बघा. बजेट हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट भाग मी म्हणेल. बजेट इथं लिहितो बघा. यालाच आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो तर अर्थसंकल्प. आता या अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये अर्थसंकल्प मांडण्याच्या अगोदर इकॉनॉमिक सर्वे मांडला जातो बघा. इकॉनॉमिक सर्वे. आता या इकॉनॉमिक सर्वेमध्ये मागच्या एका वर्षामध्ये जे काही इकॉनॉमिकच्या घडामोडी झालेल्या असतात त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तर देण्यात आलेली असते बघा इकॉनॉमिक सर्वेमध्ये. अर्थसंकल्पाची व्याख्या काय असते, अर्थसंकल्प का मांडला जातो याच्या संदर्भातली संपूर्ण डिटेल्स अभ्यासायची. घटनात्मक दर्जा जो आहे, घटनात्मक दर्जा पण याचा अभ्यासायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर कसा तयार केला जातो, म्हणजे ऑल डिटेल्स. मी म्हणले की अर्थसंकल्प कसा तयार केला जातो, त्याचबरोबर कोणाच्या मार्फत साजरा केला जातो, त्याचबरोबर याची छपाई, त्याचबरोबर गुप्तता कशी पाळली जाते, या सर्व डिटेल्स इथं आपण अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये काय करायच्या आहेत तर समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर वित्तीय वर्ष कुठून कुठेपर्यंत असतं बघा, वित्तीय वर्ष. आणि अर्थसंकल्प आजच्या घडीला 1 फेब्रुवारीला मांडला जातो. याच्या अगोदर फेब्रुवारीच्या शेवटच्या तारखे मांडला जात होता बघा. तर त्याच्या पाठीमागचं थोडी हिस्ट्री जी आहे ती हिस्ट्री पण थोडी समजून घ्यायची आहे. असा हा 8वा टॉपिक झाला. नंतर 9 नंबरचा जो टॉपिक आहे 9 नंबरचा, या 9 नंबरच्या टॉपिकमध्ये टॅक्स सिस्टीम इंडियामधील कर पद्धती कशी आहे. आता कर पद्धतीचा अभ्यास करत असताना तुम्ही GST घेतला, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, याला जर व्यवस्थित अभ्यासलं तर याच्यामध्ये संपूर्ण भारताची कर पद्धती येते. तशी बघितली तर भारतामध्ये 2 प्रकारची कर रचना आहे. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्स. आता हा जो GST जो आहे, हा GST कशामध्ये आहे तर इनडायरेक्ट टॅक्समध्ये GST येतो. आणि डायरेक्ट टॅक्सचा विचार केला तर याच्यामध्ये आपले इन्कम टॅक्स असेल, IT रिटर्न असेल, हा डायरेक्ट टॅक्समध्ये येत आहे. नंतर कॉर्पोरेट टॅक्स जो असेल, कॉर्पोरेट टॅक्स हा पण काय येत आहे तर डायरेक्ट टॅक्समध्ये काउंट केला जात आहे. आणि मग याच्यामध्ये GST हा खूप इम्पॉर्टंट मी जसं म्हटलो, त्यामुळे GSTला एकदम मनापासून व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि याच्यानंतर मग शेवटचा पॉईंट जो आहे, शेवटचा पॉईंट कोणता आहे 10 नंबरचा, तो नियोजनाच्या बाबतीमध्ये नियोजन. आता जे नियोजन राहतं याच्यामध्ये पंचवार्षिक योजना येत होत्या, 5 इयर्स प्लॅन. आत्तापर्यंत किती प्लॅन झालेले आहेत तर 5 इयर्स 5 वर्षाचे प्लॅन झालेले आहेत. हे 12 प्लॅन याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती असावी. नंतर राष्ट्रीय विकास परिषद काय होती, राष्ट्रीय विकास परिषद असेल, राष्ट्रीय विकास परिषद असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नीती आयोग जो आहे, नीती आयोग, याच्याविषयी संपूर्ण डिटेल माहिती असणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर आर्थिक सुधारणा जे आहे, आर्थिक सुधारणा याच्याविषयी पण डिटेल माहिती असावी, आर्थिक सुधारणा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा LPG म्हणजे काय,
लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, म्हणजे उदारीकरण असेल, त्याच्यानंतर खाजगीकरण असेल आणि जागतिकीकरण असेल. तर हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी अर्थशास्त्राला पूर्णपणे डिकोड केलेलं आहे. संपूर्ण अर्थशास्त्र मी उघडा करून तुमच्यासमोर ठेवलेलं आहे आणि या मुद्द्यांना आपण व्यवस्थित अभ्यासल्यानंतर याच्या बाहेरचा प्रश्न येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. हे जे 10 मुद्दे आहेत या 10 मुद्द्यांना सखोल पद्धतीने अभ्यासा. तुमच्या या 15 क्वेश्चन जे येतात ना, 15पैकी तुमचे 13 ते 14 100% बरोबर येण्याचे चान्सेस आहेत. फक्त तुम्ही काय करायचं आहे, एकदम ॲक्युरेट पद्धतीने स्मार्ट वे पद्धतीने अभ्यास करायचा आहे. बाकी एज्युकेट2 इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही जॉईन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशा प्रकारच्या व्हिडिओज ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत इथून पुढे कंटिन्युअसली येत राहणार आहेत. आणि भरपूर अशा व्हिडिओ ऑलरेडी केलेल्या आहेत. 700, 750, 800च्या आसपास व्हिडिओ आहेत. एक पण व्हिडिओ मिस करू नका. मी ते थांबतो मित्रांनो. जय हिंद.